झी 24 तास एक पाऊल पुढे। अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत। विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी यावर टीका केली। भ्रष्टाचाराचे आरोप असताना अजित पवारांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागतेच कशी, असा सवाल खडसेंनी उपस्थित केला। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी खडसे यांच्याशी बातचीत केली। सिंचनातील घोटाळ्याच्या मुद्द्यावरून 2 महिन्यापूर्वी तडकाफडकी अजित पवार यांनी राजीनामा दिला होता। आज पुन्हा एकदा अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। यावरती विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे। आपल्या सोबत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। खडसे, पुन्हा एकदा अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे, या सगळ्याकडे आपण कसं बघता? माननीय अजितदादा पवार यांनी ज्यावेळेस आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यावेळेस त्यांना कोणी राजीनामा मागितला नव्हता, पण त्यांनी राजीनामा देत असताना जे कारण सांगितलं की माझ्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, या आरोपाची नीटपणे चौकशी व्हावी। मी मंत्रिपदावर असताना या आरोपाची नीट चौकशी होणार नाही, दबाव राहील असं जनतेला वाटतं, म्हणून मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे। मुळामध्ये आत्ता काय असं कारण घडलं, त्यांच्यावर कोट्यवधी रुपयाचे त्यांच्या कालखंडामध्ये भ्रष्टाचार झाला, गैरव्यवहार झाल्याचे आरोप आहे। या आरोपाची कुठलीही चौकशी सरकारने अजून केलेली नाही। एक श्वेतपत्रिकेचा आक्षेपांचा होता की 10 वर्षामध्ये 70,000 कोटी रुपये सिंचनावर खर्च झाले आणि 10,000 कोटी खर्च करून 0.1% बाकी सिंचनाचं क्षेत्र वाढलं, तर पैसा गेला कुठे? सिंचनाच्या संदर्भातली श्वेतपत्रिका सरकारने काढली, पण तो श्वेतपत्रिका स्टेटस रिपोर्ट आहे, त्यामध्ये या घोटाळ्यांच्या संदर्भामध्ये कुठलाही उल्लेख नाही। आमचे जर आरोप तुम्हाला वाटत असेल की बिनबुडाचे आहे तर त्या आरोपाचे नका करू, पण जे सरकारचे कागद आम्ही देतोय त्याची चौकशी करा ना। त्या माध्यमातून खरंच भ्रष्टाचार झाला की नाही जनतेसमोर येऊ द्या। धन्यवाद खडसे साहेब। ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पुन्हा मंत्रिमंडळात कसे येतात, असे प्रश्न जे आहेत ते विरोधी पक्षामार्फत उपस्थित केले जातात आहे। शिवाय जे आगामी अधिवेशन आहे त्यामध्ये हा सगळा मुद्दा जो आहे तो जोरदार पद्धतीने लावून धरणार असल्याचं खडसे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे आगामी अधिवेशन जे आहे ते वादळी ठरण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।